माननीय गोरखनाथ वेताळ सर, राष्ट्रीय प्रभारी प्रोटॉन यांना विनंती करतो की त्यांनी या परिसंवादामध्ये मार्गदर्शन करावे व त्याचबरोबर मी माननीय अनिल माने सर, बहुजन मुक्ती पार्टीचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं। साथियों, आज ऐतिहासिक अशा प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विंग अर्थात प्रोटॉन हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेलं संघटन, या दोन्ही संघटनांच्या संयुक्त प्रयत्नानं आजची ही शिक्षण परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। ही सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये, देशभर या विषयाच्या अनुषंगानं आपण प्रबोधन सुरू करत आहोत। ही सुरुवात आहे आणि या विषयाच्या अनुषंगानं या ठिकाणी एका पुस्तकाचं प्रकाशन, मनुस्मृतीचा धिक्कार, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्याद्वारे लिखित आणि प्रकाशित हे पुस्तक आहे। त्याला आपण पुन्हा प्रकाशित केलं आहे आणि मुख्य जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यात आलेलं आहे त्याच्या विषयाच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य सरकारनं नुकतंच मे महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं शैक्षणिक धोरण घोषित केलं आणि त्या शैक्षणिक धोरणामध्ये मनुस्मृतीचा उदात्तीकरण करणारा श्लोक त्याच्यामध्ये पेज नंबर 82 वर आलेला आहे। शिवाय या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, 3री ते 6वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भट रामदासाचे 25 श्लोक पाठांतरासाठी आहेत, 6वी ते 8वी साठी 25 श्लोक पाठांतरासाठी आहेत आणि 9वी ते 12वी साठी पण श्लोक पाठांतरासाठी जास्त आहे, संख्या 50 आहे आणि याच्यावर परीक्षा पण होणार आहे। तर या दृष्टिकोनातून आपल्या असं लक्षात येईल की जो नवीन महाराष्ट्र राज्यानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याचं शैक्षणिक धोरण जे बनवलेलं आहे त्याच्यात मनुस्मृतीचं उदात्तीकरण करून आणि हे भट साहित्य जे आहे ते समाविष्ट करून एक प्रकारचा सूचक इशारा आपल्याला दिलेला आहे की आम्ही आता मनुस्मृतीच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे। हे केवळ महाराष्ट्रात नाही आहे, तर देशभरामध्ये जो जो काही अभ्यासक्रम बनवला जात आहे याच्या अनुषंगानं त्या सर्व अभ्यासक्रमामध्ये या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी केली जात आहे। आणि या सगळ्याचं मुख्य कारण काय आहे तर ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे त्याच्या पाठीमागं आहे की जे लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण सगळेजण आपल्याला कुलूप बंद करण्यात आलं आणि जो अतिशय कोरोना काळामध्ये सर्वाधिक धोक्याचा कालखंड आहे असं सांगून पूर्णपणे कडक अशा प्रकारची लॉकडाऊन जे लागू करण्यात आलं होतं त्याच कालखंडामध्ये जुलै महिन्यामध्ये हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते लागू करण्यात आलं। ते काही कोणत्याही संसदेच्या सभागृहामध्ये मंजूर झालेलं नाही, केवळ मंत्रिमंडळाच्या मंजुरीनं ते अंमलात आणण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा, एका ओळीची चर्चा सुद्धा संसदेत केली गेली नाही किंवा कुठल्याही मीडियामधून त्याची चर्चा केली गेलेली नाही। आणि हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आमच्या सगळ्यांवर जे की भारताचं पुढच्या संबंध पिढ्यांचं भवितव्य ठरवणार आहे, पण त्याची मात्र कुठेही चर्चा केली जात नाही। म्हणजे विचार करा, साधारणपणे जेव्हा षड्यंत्र ज्याला आपण म्हणतो ते षड्यंत्राचं वैशिष्ट्य काय असतं तर जेव्हा जेव्हा षड्यंत्र केलं जातं तेव्हा त्या षड्यंत्राचं वैशिष्ट्य आहे ते लपून केलं जातं, ते अंधारात केलं जातं। अंधारात केलं जातं म्हणूनच त्याला षड्यंत्र असं म्हणतात। ज्या अर्थी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याची कुठे चव्हाट्यावर चर्चा नाही, त्याची कुठे संसदेत चर्चा नाही आणि कोरोना काळामध्ये ते ज्या अर्थी
थोपवलेलं आहे त्या अर्थी निश्चितपणाने त्याच्यामध्ये काय आहेत, षडयंत्र आहेत. हा कावा जो आहे हा आम्ही ओळखला पाहिजे. याच्यातली काय षडयंत्र आहेत, तर ती षडयंत्र, आता वेळ कमी आहे म्हणून मी काही विशिष्ट गोष्टी आपल्याला सांगणार आहे. सर्वात पहिलं षडयंत्र याचं आहे की जे 2010 साली RTच्या अंतर्गत RT ऍक्ट लागू करण्यात आला आणि त्या RT ऍक्टमध्ये एक षडयंत्र आहे. RT ऍक्ट हे सुद्धा एक षडयंत्रच आहे. ते सांगता आपल्याला अधिकार देणार आहे, पण ते किती अधिकार देणार आहे तर ते आपल्याला आता 2024ला जेव्हा लोकांनी आंदोलन करण्याची वेळ आली तेव्हा कळलं RT ऍक्ट षडयंत्र आहे. तोपर्यंत कळतच नव्हतं. तोपर्यंत आपण सांगत होतो ते काय षडयंत्र आहे. जेव्हा ते 25% मोफत काढून घेतलं तेव्हा कळलं की RT हे 100% खाजगीकरण आहे. कारण 25% काढल्यावर ते 100% खाजगीकरण झालं. कोणत्याच खाजगी शाळेमध्ये RTच्या अंतर्गत कुणालाही प्रवेश मिळणार नाही आणि जास्तीत जास्त शाळा तर आता खाजगीच झाल्यात. त्याच्या अगोदर खाजगी शाळा होत्या पण त्या अनुदानित होत्या. RT कायद्यानं परवानगी दिली की खाजगी शाळा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर काढायच्या आणि त्याच्यामध्ये फक्त 25% मोफत राहील आणि 75% विकत शिक्षण राहील. 75% विकत हा जो कायदा आहे शिक्षणाचा हा RT कायदा आहे. त्याला फक्त आता 25% काढून त्यांनी 100% केलं. त्याला 25% मोफत असं म्हणतात, वास्तविक तो 75% विकत आहे. म्हणजे खाजगीकरणाचा कायदा आहे. तर आणि या कायद्यामध्ये संविधानामध्ये जे रिझर्वेशन आहे SC ST OBCचं ते संविधानामध्ये तर संख्येच्या प्रमाणात आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार सुद्धा ते 50% रिझर्वेशन आहे. तर ते 50% रिझर्वेशन जे आहे ते RTच्या अंतर्गत 25% करण्यात आलं. आणि RTच्या अंतर्गत आणखीन एक गोष्ट करण्यात आली. RTच्या अंतर्गत प्राथमिक शिक्षणामध्ये जी स्कॉलरशिप मिळत होती, प्राथमिक शिक्षणामध्ये जी फ्रीशिप मिळत होती, प्राथमिक शिक्षणामध्ये जे मोफत शिक्षण मिळत होतं ते पूर्णतः RTने बंद केलं. म्हणजे रिझर्वेशन RTने बंद केलं किंवा त्याला मर्यादा घातली. जी फ्रीशिप आहे ती RTने बंद केली, जी स्कॉलरशिप आहे ती पण RTने बंद करून टाकली. आणि आता या वर्षी शासनानं निर्णय घेतला होता की RT मधल्या जे प्रवेश आहेत ते आम्ही पूर्णतः बंद करत आहोत. याचा अर्थ काय आहे, तुम्हाला शिकण्याचं पूर्ण शिकायचं असेल तर 100% फी भरल्याशिवाय शिकता येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था सरकारनं केली, म्हणजे इथल्या व्यवस्थेनं केली. याचा अर्थ तुमचं प्राथमिक शिक्षण बंद करणारा कायदा कोणता असेल तर तो RT कायदा आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीचं किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं काय वैशिष्ट्य आहे तर जो RT कायदा 6 ते 14 साठी होता तो आता पूर्व प्राथमिक पासून 12वी पर्यंत लागू केला. म्हणजे पूर्व प्राथमिकचं पण खाजगीकरण करणार आणि 12वी पर्यंत खाजगीकरण करणार, कारण तिथून पुढचं ऑलरेडी खाजगीकरण आहेच. तिथपर्यंत खाजगीकरण, अधिकृतपणे खाजगीकरण करण्याचा कायदा जो आहे तो हा RT कायद्याचं एक्सपान्शन हा त्याचा मुख्य उद्देश आहे. नवीन शैक्षणिक धोरण की ज्यामुळे सगळ्या शिक्षणाचं खाजगीकरण होईल. दुसरं नवीन शैक्षणिक धोरणाचं वैशिष्ट्य काय आहे की जे काही ऑलरेडी पहिलं कॉन्स्टिट्यूशनल सेटअप आहे तो सगळा चेंज करायचा. म्हणजे जे शिक्षा मंत्रालय, पूर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालय होतं त्याचं नाव बदललं, शिक्षा मंत्रालय केलं. त्याच्यानंतर परीक्षा घेण्यासाठी केंद्रीय स्तरावर जी संस्था होती ती CBSE होती. CBSEच्या माध्यमातून बोर्ड होतं, त्याच्या माध्यमातून शिक्षा घेतल्या जायच्या, त्या आता बंद केलेलं आहे. राज्याच्या ज्या परीक्षा घेतल्या जायच्या त्या स्टेट बोर्ड कडून घेतल्या जायच्या त्याही बंद केल्यात. आणि सगळ्या परीक्षा आता कोणत्या एकाच संस्थेमार्फत देशभर NTA खाजगी एजन्सी त्याच्यासाठी नेमली जाणार, आउटसोर्सिंग मधून काम करणार. आणि सगळ्या परीक्षा तुमच्या कशा कोणत्या संस्थेमार्फत होणार, NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत होणार. काय आहे त्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीची क्रेडिबिलिटी ती आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे, बरोबर की नाही. कसा नीट आणि नेटका कारभार चालू आहे, बरोबर की नाही. नीट नेटका, नीटचाही कारभार माहिती आहे आणि नेटचाही कारभार माहिती आहे. दोन्ही परीक्षा कोणी घेतल्या, NTA घेतला. त्यामुळे तो कारभार किती नीट आणि नेटका चालू आहे ते आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही आता देशातल्या 3री पासूनच्या सगळ्या परीक्षा कोण घेणार आहे, ही जी NTA नावाची संस्था आहे ती घेणार आहे. हा बदल कशामुळे, हा बदल सुद्धा त्यांनी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधून करण्यात आला.
UGC रद्द करण्यात आलेली, UGCचे अधिकार जी कॉन्स्टिट्यूशनल होती ती काढून घेण्यात आली, त्याच्याऐवजी नवीन संस्था बनवली आणि ज्या ज्या काही संस्था बनवल्या त्यांचे नवीन कायदे बनवले आणि या सगळ्या नवीन कायद्यांचं वैशिष्ट्य काय, SC ST OBCचं प्रतिनिधित्व खतम करणं, ते त्या निर्णय प्रक्रियेत कुठं असणार नाही अशा प्रकारच्या संस्था. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं एक वैशिष्ट्य आहे की रिस्ट्रक्चर करणं आणि जे नवीन स्ट्रक्चर उभं करणार आहे त्याच्यामध्ये जे संविधानिक संस्था आहेत त्या सगळ्या संपवणं, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं वैशिष्ट्य आहे. तिसरं, सगळ्या संस्थांची नावं त्यांनी बदल केलेली आहेत, त्याचे संविधानिक त्यांचं जे वैशिष्ट्य होतं, संविधानिक अस्तित्व होतं, जी स्वायत्तता होती ती पूर्ण काढून टाकली आणि त्या सगळ्या संस्था केंद्र शासनाच्या नियंत्रणामध्ये त्यांनी आणलेल्या आहेत. दुसरी एक गोष्ट होती, शिक्षण जे आहे ते समवर्ती सूचीमध्ये आहे. शिक्षण हे समवर्ती सूचीमध्ये आहे, म्हणजे राज्यालाही आपापल्या शिक्षण संस्था उभ्या करण्याचा अधिकार आहे, केंद्रालाही शिक्षण संस्था उभ्या करण्याचा अधिकार आहे. परंतु या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सगळ्याच शिक्षण संस्थांचं म्हणजे राज्यातल्या शिक्षण संस्थांवर सुद्धा केंद्रीय संस्थांचं नियंत्रण आणलं आणि सेंट्रलायझेशन. म्हणजे तुम्हाला आता कोणतीही विद्यापीठं असतील किंवा शाळा सुरू करायच्या असतील तर या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण, थेट नियंत्रण कोणाचं राहणार आहे, आता केंद्र सरकारचं राहणार आहे. म्हणजे राज्यांचा जो अधिकार आहे, कारण काय आहे, राज्यामध्ये जी काही पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे किंवा पॉवर स्ट्रक्चर आहे त्या पॉवर स्ट्रक्चरमध्ये कोण आहेत, प्रादेशिक लोक आहेत. प्रादेशिक लोकांच्या बळाशिवाय, कारण आपण प्रादेशिक सत्तेवर जास्त सेन्सिटिव्ह आहोत केंद्रापेक्षा, त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री पद मिळालं तरी आम्ही समाधानी असतो, केंद्रात उपपंतप्रधान पद नाही मिळालं तरी चालेल, केंद्रात नाही मिळालं तरी चालेल, त्याचा आधार घेऊन त्यांनी सत्ता बनवली. त्याचा आधार घेऊन सत्ता बनवताना त्यांनी आमच्यातली जी सत्तेची भावना आहे ती सत्तेची भावना आमची कोणती आहे, आम्हाला मंत्रीपद नाही मिळालं तरी चालेल पण आम्हाला सरपंच पद मिळालं पाहिजे, कारण आम्ही सरपंच पदाला जास्त महत्व देतो, कारण त्याच्यात आम्हाला प्रतिष्ठा जास्त वाटते, अधिकारापेक्षा आम्हाला प्रतिष्ठेचं जास्त महत्व. ही भावना त्यांनी आमच्यामध्ये निर्माण केली. त्या भावनेचा आधार घेऊन त्यांनी काय केलंय, राज्यामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत, प्रादेशिक पक्षांचा किंवा तिथल्या जाती समूहातील प्रभावशील लोकांचा, डॉमिनंट कास्ट जे असतील त्यांचा प्रभाव जास्त असतो राज्य सत्तेवर, म्हणून त्यांनी राज्य सत्तेचे जे अधिकार आहेत, राज्यातील सत्तेचे अधिकार आहेत ते सगळे कोणाकडे केंद्रीभूत केलेले आहेत. मग GSTचं माध्यम असेल किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून असेल ते सगळं त्यांनी कोणाच्या नियंत्रणात आणलंय, सेंट्रलच्या नियंत्रणात आणलेलं आहे. आणि जे कॉन्स्टिट्यूशनल संघशासीय पद्धत ती जवळजवळ रद्द केली, आता ती केंद्रशासीय पद्धत ठेवली. म्हणजे दोन्हींचे अधिकार जे आहेत ते त्यांनी काय केलेले आहेत, फेडरल स्ट्रक्चर नष्ट करणे हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. ही पद्धत त्यांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा लागू केलेली आहे. UGCची स्वायत्तता ही नष्ट केली. हे पहिलं काम त्यांनी केलेलं आहे की स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे. आता शिक्षणाच्या पद्धतीत त्यांनी बदल केला. शिक्षण जे पहिलीपासून आहे ते पहिलीपासूनच्या शाळा सरकारी शाळा आहेत. मग मुलं सरकारी शाळांमध्ये जातात तर पहिलीला प्रवेश होतात. मग त्यांनी तो प्रवेशाची जी स्थिती आहे, वर्ग आहे, तो बदलला आणि पूर्व प्राथमिक शिक्षण जे आहे त्याला आता त्यांनी फॉर्मल एज्युकेशनमध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आणलं की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या शाळा सुरू होतील ते पूर्व प्राथमिक पासून सुरू होतील, प्राथमिक पासून नाही. आणि ते पूर्व प्राथमिकचे जे वर्ग आहेत मग त्याला फॉर्मल एज्युकेशन मध्ये आणलं आणि पहिली दुसरीचा वर्ग सुद्धा त्यांनी प्री प्रायमरीला जोडला. आता प्री प्रायमरी जी आहे ते पूर्व प्राथमिकचे 3 वर्ग आणि पहिली दुसरीचा वर्ग असं 5 वर्गाचा जो आहे तो पूर्व प्राथमिक असणार आहे. आता वस्तुस्थिती काय आहे, ज्या सरकारी शाळा आहेत, कोणत्याही सरकारी शाळेची सुरुवात पहिलीपासून होते, त्यांच्याकडे सरकारी शाळा, जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्याच्याकडे एकतर अंगणवाडी आहे आणि पहिली दुसरी, पण त्यांच्याकडे 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या वयाचा वर्गच नाही. एक तर 3ऱ्या वर्गाची अंगणवाडी आहे आणि 4थं 5वं वय जे आहे त्याचा कोणताच वर्ग सरकारी शाळांमध्ये नाही आहे. मग अंगणवाडीतला मुलगा जो आहे तो एक तर 3ऱ्या वर्षाला अंगणवाडीत जातो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 6व्या वर्षी पहिलीला जातो. मधल्या कोणता वर्ग आहे? हे सगळे वर्ग कुठं आहेत? हे सगळे प्रायव्हेट शाळांमध्ये. कुठं आहेत? प्रायव्हेट शाळांमध्ये. आता जर हे प्री प्रायमरीचं स्ट्रक्चर तुम्ही शिक्षणाचं सुरू केलं
आणि तुम्हाला प्री प्रायमरीचे शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला सरकारी शाळेत प्रवेश नाही, त्यासाठी तुम्हाला प्रवेशच कुठे घ्यावा लागणार आहे? खाजगी शाळेत घ्यावं लागणार. आता सरकार असं म्हणत आहे की आमच्याकडे ज्या आता विद्यमान 65,000 शाळा आहेत त्या शाळा आम्ही चालवू शकत नाही. का? कारण त्या शाळांमध्ये लागणारं जे अत्याधुनिक साधनं असतील शिक्षणाची ती त्या आमच्याकडे नाही आहेत, द्यायला पैसे नाही, फंड नाही आहे. मग आम्ही फंड देऊ शकत नाही, त्या शाळांच्या इमारती दुरुस्त करू शकत नाही. त्या सगळ्या मोडकळीस आल्या. कारण या सगळ्या शाळा 90च्या अगोदर बांधलेल्या आहेत, दगडी बांधलेल्या आहेत, त्यांची कौलं उडालेली आहेत, पत्र सडलेले आहेत, इमारती पडायला झालेले आहेत, लाईट बिल भरायला सरकारकडे पैसे नाही, म्हणजे मोडकळीस आलेल्या शाळा आहेत. आणि मग या शाळा ते चालू शकत नाही. मग त्यांनी निर्णय घेतला या 65,000 शाळा आम्ही सुधारण्यासाठी म्हणून दत्तक उद्योगपतींना देणार आहोत. आणि ते दत्तक देण्याचा जो समझोता आहे तो शासनाने कोणावर सोपवलेला आहे? तो जो उद्योगपती घेणार आहे 1 कोटी 2 कोटी 3 लाख तो, आणि त्या सरकारी शाळेचा मालक म्हणून परवानगी कुणाला दिली? ती दिली सीओला, जिल्हा परिषदांच्या बाबतीत नगरपालिका आणि महानगरपालिका त्या आस्थापनेचे जे प्रमुख आहेत त्यांना देऊन टाकले. तुमची शाळा तुम्ही 1 कोटीला द्यायची, 2 कोटीला द्यायची, आणि त्या उद्योगपतीवर काय करार करायचा ते कोणी करून टाकायचा? तुम्हीच करून टाकायचा. मग त्या शाळा सुद्धा 65,000 शाळा सरकार कुणाला देऊ घालत आहे? या उद्योगपतींना. अर्थात फुकटात हे सगळं द्यायचा कार्यक्रम आहे, ते दिलं जाणार आहे. पण हे देण्यापाठीमागं भूमिका काय आहे? सरकारकडे शाळा चालवायला पैसे नाही आहेत. मग हे सेटअप जो उभा करणार आहात तुम्ही प्री प्रायमरीचा, तो कसा उभा करणार आहात? सरळ तुम्ही उभा करणार नाही. मग प्री प्रायमरीला साठी तुम्ही कोणाकडे जाणार आहात? सगळी मुलं कुठं जाणार आहेत? प्रायव्हेट स्कूलमध्ये जाणार आहेत. आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये ती गेली का मग या ज्या पहिली दुसरीची सरकारी शाळा बंद झाली, 3री 4थीला काय कोणतं पोरग सरकारी शाळेत येणार नाही, ते बंदच होणार आहे. म्हणजे हा जो स्ट्रक्चर चेंज करण्याचा मुद्दा आहे हा प्री प्रायमरीचं एज्युकेशन देण्याचा मुद्दा नाही आहे. या सरकारी शाळा बंद करणं या कार्यक्रमाचा तो एक भाग आहे आणि त्या नावाखाली स्ट्रक्चर आहे. आणि जे काही शिक्षण मिळेल तुम्हाला ते कुठे मिळेल? प्री प्रायमरीचं मिळेल. ते ज्या पद्धतीने दिलं जाईल, ते कशा पद्धतीने दिलं जाईल आपल्याला माहिती. त्याच्यामध्ये तुम्हाला श्लोक पाठांतर असणार आहे, किंवा मग त्याच्यामध्ये तुम्हाला चरित्र शिकवली जातील. रामायण महाभारत पुराणामधली जी चरित्र आहेत ती शिकवण्याचा हा सगळा कार्यक्रम आहे. हे अशा पद्धतीनं प्री प्रायमरीचं पूर्ण खाजगीकरण करणे हा त्याच्या पाठीमागचा लपलेला डाव आहे त्याच्यामध्ये. कारण त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था शासनानं केलेली नाही. आहे त्याच शाळा विकायचे तर नवीन शाळा सुरू करण्याचा काही प्रश्न नाही. दुसरी गोष्ट जी आहे, 3री पासून पुढचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये 6वी 7वीच्या शिक्षणामध्ये त्यांनी आणखी एक व्यवस्था केलेली आहे. त्याला त्यांनी स्कूल कॉम्प्लेक्स नाव दिलेलं आहे. व्यावसायिक शिक्षा देण्याच्या नावाखाली स्किल, विद्यार्थ्यांचं स्किल डेव्हलप करायचं, त्यांना शिक्षण द्यायचं आहे म्हणून स्कूल कॉम्प्लेक्सची संकल्पना आहे. आणि या स्कूल कॉम्प्लेक्स जे आता तुम्ही शिक्षण देत आहात या 65,000 शाळा, विशेषतः महाराष्ट्र असेल देशभर असेल, या शाळांमध्ये तुम्ही हे शिक्षण देऊ शकत नाही. कारण तिथं अशा प्रकारचं व्यावसायिक शिक्षण देणारी कोणत्याही प्रकारची साधनं उपलब्ध नाही. त्याच्यासाठी कार्यशाळा उभ्या कराव्या लागतील, साधनं उभी करावी लागतील. आणि मग या स्कूल कॉम्प्लेक्सच्या योजनेखाली आजूबाजूच्या 15-20 किलोमीटर परिसरातील शाळा बंद करणे हा त्या योजनेचा भाग आहे. आणि शाळा बंद करून त्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद करून एक कॉम्प्लेक्स बनवणार आणि कॉम्प्लेक्समध्ये मग हे व्यावसायिक शिक्षा देणार आहे. जसं राकेश सरांनी सांगितलं की काय शिक्षण देणार आहे? चपला कशा चांगल्या शिवल्या पाहिजेत ते शिकवलं जाईल. सफाई कामगार तुम्ही कसं काम केलं पाहिजे ते तुम्हाला शिकवलं जाईल. सुतार काम, इमारत रचण्याचं काम, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल, प्लंबिंग असेल, जी काही तुम्हाला रोजंदारीची कामं आहेत ती कामं तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवली जातील. सोबत त्यांनी अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे की तुम्हाला ते जे काही विषय निवडीचं स्वातंत्र्य आहे ते त्याच्यामध्ये असणार आहे. मग तुम्हाला आवश्यक नाही की जे विषय तुम्हाला कठीण वाटत असतील, मग इंग्रजी असेल, गणित असेल, सायन्स असेल, हे विषय निवडण्याची आवश्यकता नाही. स्वातंत्र्य आहे तुम्हाला. म्हणजे जे लॉजिकल, तर्क आणि विवेक निर्माण करणारे जे शिक्षण आहे ते निवडण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फार तर चांगली भाषा बोलू शकले पाहिजेत. आणि हे काम जे आहे, जे सेवा देण्याचं काम आहे, सर्व्हिस देण्याचं काम आहे, ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. अर्थात आपल्या बापजाद्याचा व्यवसाय तुम्हाला त्याच्यात निवडता आला पाहिजे, ते काम तुम्हाला करता आलं पाहिजे.
मग तुम्हाला बागकाम शिकवलं जाईल, त्याच्यामध्ये जे काही असेल ही सगळी कामं शिकवली जातील. अशा प्रकारे याच्यासाठी स्कूल कॉम्प्लेक्स, विशेषतः ही जी स्कूल कॉम्प्लेक्स निर्माण केली जाणार आहेत ही सुद्धा सरकारी पैशातून निर्माण केली जाणार नाही. ते सुद्धा ऑटोनॉमस असणार आहेत, स्वायत्त असणार आहेत आणि ती सुद्धा उद्योगपतींच्या पैशातून उभी केली जाणार आहे. म्हणजे उद्योगपती त्याच्याकडे श्रमासाठी जी माणसं लागणार आहेत अशा प्रकारचा श्रम करणारा जो कष्ट करणारा कष्टकरी वर्ग, तो पण स्किलफुल कष्टकरी वर्ग त्यांना निर्माण करायचा आहे. त्याच्याकडे कोणताही तर्क विवेक नसला पाहिजे. अशा प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था जी आहे ही स्कूल कॉम्प्लेक्सच्या नावाखाली 6वी ते 12वी पर्यंतची व्यवस्था केलेली आणि तिथून पुढचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये 100% जे आहे ते खाजगीकरण आहे. मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी नावाच्या, म्हणजे आत्ता महाविद्यालय जेवढी 40,000 महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्पष्टपणे की जी 40,000 महाविद्यालय आहेत त्यातली 25,000 महाविद्यालय आम्ही बंद करत आहोत आणि फक्त 15,000 महाविद्यालय राहतील. ती 15,000 महाविद्यालय सुद्धा जी राहणार आहेत ती ऑटोनॉमस राहणार आहेत आणि ती स्वतःची डिग्री देण्यास सक्षम असणार आहेत. कोणतंही महाविद्यालय कोणत्याही विद्यापीठाशी संलग्न असणार नाही आणि ती ऑटोनॉमस असतील. आता एक ऑटोनॉमस आपण पाहत आहोत, पेंढारकर कॉलेज आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे, ते ऑटोनॉमस आहे आणि त्यांनी आता अर्ज दिलेला आहे हायकोर्टामध्ये की आमचं हे ऑटोनॉमस कॉलेज आहे ते प्रायव्हेट करून टाका आणि ते फंडामेंटल राईट आहे असं आमचं त्यांचं म्हणणं आहे. आमचा फंडामेंटल राईट आहे संविधानानं दिलेला की आम्हाला आमचं कॉलेज अनुदानित ठेवायचं की विना अनुदानित ठेवायचं हा आमचा अधिकार आहे, म्हणून आम्हाला ते पूर्णपणे विना अनुदानित करून हवं आहे. याचं काय वास्तविक सरकारची दोन्ही पॉलिसी दिसते. कोणती दिसते? आता ज्यांना ऑलरेडी अनुदानित आहे त्यांनी अनुदानित चालवा, पण तुम्हाला पाहिजे असेल कुणाला विना अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालय तर ते सरकार देतच आहे. मग हे देसाई महाराज जे आहेत, देसाई जे आहेत, महाराज म्हणलो सॉरी, देसाई जे आहेत ते देसाई हा आग्रह का धरून बसलेले आहेत की मला विना अनुदानित द्या, तर विना अनुदानित मिळणार आहे ना. पण त्यांचा आग्रह काय आहे, मला विना अनुदानित देणं ही नंतरची गोष्ट आहे, आधी अनुदानित बंद करा. त्यांचा आग्रह कशासाठी आहे? अनुदानित कॉलेज बंद करणं हा त्यांचा उद्देश आहे. हा या पॉलिसीचाच भाग आहे. अनुदानित बंद, नुसतं बंद नाही. खरं तर जेव्हा सरकारनं जी अनुदानित कॉलेज दिलेली आहेत ती अटीवर दिलेली आहेत की ते कॉलेज शासनाच्या नियमाप्रमाणे चालवलं पाहिजे आणि जोपर्यंत ते त्यावर शासनाचं अनुदान दिलं जात आहे तोपर्यंत त्याच्यावर संपूर्णतः शासनाचं नियंत्रण राहील आणि तिथे संस्था चालकाला शासनाच्या नियमाच्या व्यतिरिक्त कोणतंही काम करण्याचा अधिकार नाही. असं असताना सुद्धा प्राध्यापकांना आणि सर्व अनुदानित स्टाफला एका खोलीत कोंडणं, त्यांना खोलीत बंदिस्त करणं आणि अख्ख्या कॉलेजचं प्रशासन हे स्वतः विना अनुदानित कर्मचारी भरून चालवणं, हे तर अख्खा कायदाच पायदळी तुडवल्यासारखं आहे. हे लाड त्याचे सरकार का पुरवतं हेही कळायला तयार नाही. का तुम्ही त्याचे लाड पुरवतात? काय 1.5 महिना झाला हे शिक्षक लोक, प्राध्यापक लोक हे स्वतंत्र बसलेले आहेत, त्यांच्याकडून काम करून घेतलं जात नाही. हा आमच्या जनतेच्या पैशाचा अपव्यय येतो देसाई करत नाही का? या विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देसाई करून देणार आहे का? मग त्या देसाईचे लाड तुम्ही का पुरवत आहात, त्याच्यावर तात्काळ कारवाई का करत नाही? एकच कारण आहे, कारण यांचं त्याला काय आहे, आतून पूर्ण समर्थन आहे. त्यांचीच ठरलेली पॉलिसी आहे. ज्या वेळेस या पेंढारकर कॉलेजचा निर्णय जर आला की खाजगीकरण त्याला द्यायचे, त्याचा अधिकार त्याला द्या, तर हे एक कॉलेज नाही, भारतातली 40,000 कॉलेज ही काय होणार आहेत? विना अनुदानित होणार आहे. का विना अनुदानित होणार आहे? कारण शिक्षण ही सेवा अजिबात राहिलेली नाही. इथं नाथाभाऊ आहेत आमचे, ते काही शिक्षण संस्था चालकांच्या विरोधामध्ये आरटीच्या अंतर्गत कायदा असून सुद्धा त्या लोकांनी पैसे वसूल केल्याची उदाहरणं आहेत. 100 कोटीच्या आसपास भ्रष्टाचार आहे, सगळा कागदोपत्री उघड झालेला आहे. तुम्ही संस्था चालक बघा, हे संस्था जर कुणाला आजच्या मितीला जलद श्रीमंत व्हायचं असेल तर सोपी गोष्ट आहे. फक्त 2-4 गुंठ्यामध्ये एक इमारत बांधा आणि त्या इमारतीमध्ये 5-50 मुलांना प्रवेश द्या. 1-2 वर्षात तुम्ही करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं सोपा व्यवसाय आणि हा शिवाय प्रतिष्ठेचा व्यवसाय. शिक्षण महर्षी पदवी पण मिळते त्याच्या, म्हणजे पद प्रतिष्ठा सगळं मिळते आणि संपत्ती तर अमाप मिळते. हा सम्राट पण होत आहे.
म्हणजे अशा प्रकारचा हा व्यवसाय प्रतिष्ठा मिळवून देणारा शिक्षण ही सेवा यांनी नाही तर खाजगीकरणाच्या माध्यमातून किती लुटी. आता ते नीटच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलं 30-35 लाख रुपयाला एक क्वेश्चन पेपर, एका कागदाची किंमत 30 आणि 35 लाख रुपये ते घेत आहेत. आणि आमची बहुजनांची मुलं रात्रंदिवस जा लातूरला, जा इकडं, जा तिकडं, रात्रंदिवस अभ्यास करतात. ते कोणी त्याच्यामध्ये नाही आहेत. त्याच्यामध्ये कोणी आहेत, ज्याने 35 लाखाचा पेपर घेतलेला आहे, ज्याने 25 लाखाचा पेपर घेतलाय आणि एका रात्रीत अभ्यास करून घेतलाय, त्याला 35 लाखात प्रवेश आहे. आणि इकडं आम्ही किती पैसे भरून, मग आमच्यासाठी भारतात प्रवेशच राहिला नाही. आमच्यासाठी युक्रेनला जा, रशियाला जा. हा, म्हणजे आता जसं वाहन कर्ज मिळत होतं ना, तसं आता आमच्या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी तुम्ही जर आमच्या शाळेत प्रवेश घेतला तर तुमच्या मुलाचं पूर्व प्राथमिक पासून 10वी पर्यंतचं शिक्षण, त्यासाठी लागणारा खर्च फक्त तुमची जागा, जमीन, घर आमच्या बरोबर टायप असलेल्या फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवायचं आहे. आणि मग ठरलेलं आहे, एवढं सगळं गहाण ठेवून तो काय वाचवणार आहे, तर तो हातामध्ये थापी घेऊन प्लास्टर करणार आहे. मग तुमचं किती वाचेल हे लक्षात घ्या. अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था जी आहे त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे. हे सगळं त्यांनी आता लागू केलेलं हे शैक्षणिक धोरण, याच्यात आम्हा शिकलेल्या लोकांच्या नोकऱ्या तर पहिल्या धोक्यात आहे. प्राध्यापक लोक पहिले याच्यावर 1 नंबरवर पीडित कोण असतील, सगळ्या विद्यापीठातले प्राध्यापक लोक याच्यामध्ये आहेत. कारण विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठाचं 29 नोव्हेंबरला महाराष्ट्र सरकारनं कायदा बनवला आणि त्या कायद्यात लिहिलं की महाराष्ट्राचा पुणे विद्यापीठाचा कुलगुरू कंत्राटी भरती असणार आहे, त्याला कंत्राटी भरणार. मग तो नोकर कुणाचा झाला, कॉन्ट्रॅक्टरचा. कॉन्ट्रॅक्टरचा नोकर असेल, डीन कंत्राटी भरणार आहेत, प्राध्यापक कंत्राटी भरणार आहे. आणि त्याच्यासाठी त्या 9 कंपन्या त्यांनी आधीच नेमलेल्या. मला सरांनी सांगितलं बिहारमध्ये 125 कंपन्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे हे सगळं शिक्षणाचा बाजार करण्याचं काम आमच्या महापुरुषांनी आम्हाला शिक्षण हे बाजार याच्यासाठी दिलं होतं का, त्याचा विचार मी फक्त शेवटच्या 5-7 मिनिटांमध्ये काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो. हो, काय आहे म्हणजे सरांनी सांगितलं, लोखंडे सरांनी अनेक आकडेवारी सांगितली, त्यातला एक रेशो मी आपल्याला सांगतो की भारतातली जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीचा दर्जा काय आहे. तर एक सर्वे करण्यात आला आंतरराष्ट्रीय स्तरावर की कोणत्या देशातली शिक्षण पद्धती चांगली आहे आणि कोणत्या देशातली खराब आहे. तर घटिया शिक्षा पद्धतीवाली जी यादी आहे त्यात भारताचा 2रा नंबर आहे. म्हणजे भारताची अखंड शिक्षा पद्धती ही काय आहे, ही जगातली सर्वात घटिया पद्धती शिक्षण पद्धती आहे. त्याचा परिणाम आहे इंजिनियर होऊन सुद्धा तुम्हाला नोकरी मिळत नाही, IIT करून सुद्धा तुम्हाला नोकरी मिळत नाही, रोजगार करू शकत नाही. हे काय कशाचं प्रतीक आहे, हे याचं प्रतीक आहे. करोडो लोक बेकार आहेत. म्हणजे रोजगार करणाऱ्या लोकांपेक्षा बेरोजगारांची संख्या कित्येक पटीने जास्त आहे. हे बेरोजगार का आहेत, त्याचं कारण या शिक्षण पद्धतीत दडलेलं आहे. इथल्या व्यवस्थेनं तुम्हाला खायला सुद्धा महाग व्हाल, उपाशी तुम्ही राहून मेले पाहिजे. त्यांना काय अपेक्षित आहे, आम्ही 3.5 कोटी लोक आहोत, मग आमच्या सेवेसाठी किती लोकांची आवश्यकता आहे आम्हाला. एका बामणाला 1 सेवक असला बस झालं, जास्तीत जास्त 2. म्हणजे 3.5 कोटी लोकांना 7 कोटी लोक सेवक असले पाहिजेत. तेवढे 7 कोटी लोक आपण बहुजनांचे चांगले तयार केले चालतील. उरलेला माल त्यांच्या दृष्टीने कचरा, टाकाऊ, निकामी आहे. मग तो सडात पडला काय, वाया गेला काय, आत्महत्या केली काय, भीक मागली काय, पुलाखाली झोपला काय, उपाशी राहिला काय, तडफडून मेला काय, काय घेणं देणं नाही त्यांना. आणि जे आहेत 5-7 कोटी ते कशासाठी पाहिजेत, ते सेवेसाठी पाहिजेत. मग ते टाय बुटातले असतील चालतील, काय अडचण आहे. ही व्यवस्था त्यांनी लागू केली. हा उद्देश आहे ही शिक्षा नीती आणण्याचा. का आज मनुस्मृती त्यांनी याच्यात आणली, ते आमचं लक्ष, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मी सांगणार आहे, मनुस्मृती त्यांनी त्याच्यात आणलेली आहे. काय आहे मनुस्मृतीचं, अख्खी मनुस्मृती सगळी तो एक कोड आहे, कायदा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो एक कायदा आहे. का, कशावरून कायदा, कारण त्याच्यामध्ये वर्णन, एखाद्या कृतीचं वर्णन आहे आणि त्या कृतीबद्दल तुम्हाला काय शिक्षा द्यायची याचंही वर्णन आहे. तुम्ही अमुक अमुक केलं
शिक्षण घेतलं तर तुम्हाला काय शिक्षा द्यायची त्याचं वर्णन आहे, आणि ते त्यांनी कुणी शिक्षा द्यायची ते पण ठरलंय, कुणाला शिक्षा द्यायची नाही हे पण ठरलंय, बामणाला कोणतीच शिक्षा द्यायची नाही हे पण लिहिलंय त्याच्यात, कुणाला प्रतिष्ठेचं स्थान असेल, प्रोटोकॉल पण आहे, शिष्टाचार पण आहे त्याच्यात, कोण सर्वोच्च असेल, कोण सर्वात नीच असेल, हे सगळे प्रोटोकॉल. याचा अर्थ काय, मनुस्मृती हे विधान आहे, कायदा आहे, तो समाजाला नियंत्रित करणारा आहे, कुणाला दंडित करायचं, कुणाला दंडित नाही करायचं, कुणाला अधिकार द्यायचे, कुणाला अधिकार नाही द्यायचे. मनुस्मृती कोणता अधिकार देत नाही. SC ST OBC NT DNT यांच्यामधून विद्यमान स्थितीत असलेले 85% बहुजन लोक सगळ्यांना, संत तुकाराम महाराजांच्या जातीचे असतील, नामदेवांच्या जातींचे असतील, छत्रपती शिवाजी महाराज, हे सर्व जे आहेत यांच्या सकट सर्व जाती समूहाचे जे लोक आहेत यांच्यासाठी त्यांनी जे विधान बनवलं मनुस्मृती, ज्याला अंमल केलं, त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलं की या लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार असणार नाही. त्यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना अमुक अमुक शिक्षा दिली जाईल. कानात शिसं ओतण्याचे असेल, जीभ कापण्याचे असेल, त्वचा सोलून काढण्याचे असेल, कारण कानात शिसं ओतणं कान ज्ञानेंद्रिय, डोळं काढणं डोळे ज्ञानेंद्रिय, जीभ कापणं जीभ ज्ञानेंद्रिय, त्वचा सोलून काढणं त्वचा ज्ञानेंद्रिय. ही शिक्षा मृत्यूदंडाची नाही आहे, ही शिक्षा ज्ञानेंद्रियाची आहे. ज्ञानेंद्रियावर आधारित आहे, ज्ञान घेण्याच्या विरोधामध्ये त्याच्यावर प्रतिबंध करणारी ही शिक्षा आहे. आणि ही शिक्षा आपल्याला माहिती, आमच्या महाराजांना सुद्धा यांनी ही शिक्षा दिलेली आहे. शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित करणं, संपत्तीच्या अधिकारापासून, त्याच्यात लिहिलंय शूद्राने कोणतीही संपत्ती ठेवायची नाही, कारण शूद्राने संपत्ती ठेवली तर त्याचा तो जो हे होतो प्रबळ होतो आणि तो ब्राह्मणाला त्रास देतो, म्हणून शूद्राला संपत्ती ठेवण्याचा अधिकार असणार नाही, मनुस्मृती म्हणते. मग त्यानं संपत्ती ठेवायची नाही, शिक्षण घ्यायचं नाही, त्याला कोणतंही शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाही, शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही. हे सगळे जे अधिकार आहे, मग तुमचे अधिकार काढून घेतले. शिक्षणाचा अधिकार काढला, संपत्तीचा अधिकार काढला, शस्त्राचा अधिकार काढून घेतला, राजा बनण्याचा अधिकार काढून घेतला. म्हणजे हे सगळे अधिकार काढून घेतल्यावर काय शिल्लक राहतंय, शिल्लक राहतंय अधिकार वंचित गुलामी फक्त. म्हणजे मनुस्मृती काय आहे, मनुस्मृती तुम्हाला गुलाम करणारा विधान आहे, तुम्हाला अधिकारापासून वंचित करणारा आहे. हे मनुस्मृतीचं होतं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी ओळखलं, अरे हे तर मनुस्मृतीने कायदा बनवून आम्हाला सगळं, म्हणून त्यांनी पहिल्या फटक्यात हे मनुस्मृतीचा धिक्कार केला, जाळायला सांगितली. आणि ही मनुस्मृती हे धर्माने बनवलेले कायदे तुम्हाला अधिकारापासून वंचित करत आहेत. आणि ते सगळे अधिकार जर तुम्हाला मिळवायचे असेल तर पहिलं काम करावं लागेल. हे सगळे अधिकार तुम्हाला मिळायचे असेल तर हे कशामुळे गेलं, मग त्यांनी गुलामगिरीमध्ये, ही गुलामगिरी तुम्हाला का आली त्याचा उपाय त्यांनी सांगितला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. याचा अर्थ काय, विद्या नाही, शिक्षण नाही, मती नाही, तुम्ही विचारच करू शकत नाही. विचार कुंठित होतो, तुम्हाला सुचणारच नाही काय करायचंय ते, बुद्धीच नाही तुमच्याकडे. मती नसल्यामुळे तुम्ही नीती नाही ठरवू शकत. का ठरू शकत नाही, अरे हे मनुस्मृती आता अभ्यासक्रमात आली, ती आमच्या फायद्याची का तोट्याची, इथं बसलेल्या लोकांना कळतंय, बाकीच्या लोकांना कळायला तयार नाही ना. ते मतीच नाही, बुद्धी नाही. मती नसल्यामुळे मनुस्मृतीचा, या शिक्षण अभ्यासक्रमाचा, RT ऍक्टचा, वेगळ्या कायद्यांचा विरोध करायला पाहिजे का, विरोध करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आमची कोणती पॉलिसी असली पाहिजे, त्याच्यासाठी आमची कोणती नीती असली पाहिजे, ती नीती ठरवावी लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. हे सगळं करण्यासाठी मती तर असली पाहिजे. मतीच नाही, त्यामुळे तुमच्याकडे नीती नाही. आता नीती नाही त्यामुळं गती नाही. गती म्हणजे काय, कालची परिस्थिती काय होती, आधीच्या क्षणाला आपण कुठं होतो, दुसऱ्या क्षणाला कुठे, त्याला गती म्हणतात. गती म्हणजे परिवर्तन. तुमच्या जीवनात परिवर्तनच नाही हो, काहीच परिवर्तन नाही. आमचा बापही हमाली करत होता, आमचा बापही शेती मरमर मरत होता, काही त्याला भाव मिळत नव्हता. आम्ही आता शिकलो, ग्रॅज्युएट झालो, आज शेती करतो, आजही आम्ही उपाशीच आहोत. बाप अडाणी होता, शेती करत होता, उपाशी आहे. आम्ही शिकलो, आम्ही शेती करतो, शिकून सुद्धा आम्ही उपाशीच आहोत. मग त्याच्या विरोधात आमच्याकडे, आमच्या जीवनात काहीच परिवर्तन नाही, गती नाही. आमच्या जीवनामध्ये कोणतीच परिवर्तन होत नाही, गती नाही. गती नसल्यामुळे आमच्याकडे कोणती साधनं नाही, संपत्ती नाही, वित्त नाही. आणि वित्ताअभावी आम्ही सगळेजण गुलामीच्या दलदलीत फसलो. हे सगळं आमच्या जीवनात घडत आहे, परिवर्तनच होत नाही. त्याचं कारण काय आहे, हे अविद्या, शिक्षण. मग आम्हाला त्यांनी शिक्षण दिलं,
मग शिक्षणामुळे एवढं सगळं परिवर्तन झालं, संविधानाला आमच्यामध्ये हजारो शिकलेले लोक झाले, विद्वान लोक झाले, आम्ही राज्यकर्ते बनायला निघालो. मग आम्हाला पुन्हा जर या अधिकारापासून वंचित करायचं असेल तर ते सगळे अधिकार काढून घ्यावे लागतील. मग तुमच्या शिक्षणाचा अधिकार काढून घ्यावा लागेल, संपत्तीचा अधिकार काढून घ्यावा लागेल, नोकरीचा अधिकार काढून घ्यावा लागेल. मग ते काढून घेण्यासाठी मनुस्मृती कायदा पूर्वी होता, आता मनुस्मृती नावाचा कायदा लावतो म्हणलं तर कोण ऐकल? मनुस्मृती लागू करतो म्हणलं तर कोण ऐकल? कोण नाही ऐकणार ना. मग त्यांनी कायदा बनवला, तुम्हाला पूर्व प्राथमिकचं शिक्षण मिळणार नाही, प्राथमिकचं शिक्षण मिळणार नाही, उच्च शिक्षण मिळणार नाही, तर्कविवेकाचं शिक्षण मिळणार नाही, तुमच्यासाठी तुम्ही शाळा कॉलेज महाविद्यालय काढू शकणार नाहीत, कुठलंच शिक्षण मिळणार नाही असा कायदा बनवला. आणि त्याला त्यांनी मनुस्मृती नाव देण्याऐवजी त्याला त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं नाव दिलं. आता आम्ही विरोध कशाचा करू? मनुस्मृती नको याचा विरोध करू. आम्ही विरोध कशाचा करू? ते श्लोक नको याचा विरोध करू. अरे ते करू नये म्हणून त्यांनी त्याच्यात घातले, तुम्ही एवढाच विरोध करा. आखी शैक्षणिक पॉलिसी मनुस्मृती आहे हे कधी करणार आम्हाला? कारण ती तुम्हाला या सगळ्या अधिकारापासून काय करत आहे? वंचित करत आहे. कुठलाच अधिकार, तर्क, विवेक, ज्ञान, संपत्ती, नोकरी, आरक्षण काहीच राहणार नाहीये. हे सगळं संपविण्यासाठी त्यांनी हे मनुस्मृती नावाचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नावाची मनुस्मृती आहे, फक्त नाव बदललंय त्याचं, आणि तो कायदाच आहे. हे करायचं नाही. त्याची अंमलबजावणी सुरू केली, ते पेंढारकर कॉलेज खाजगी करून टाक. अनेक गोष्टी आहेत, अनेक वेगवेगळ्या नावाने. मनुस्मृती पार्ट 1 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, मनुस्मृती पार्ट 2 नोकरीच्या अधिकारापासून वंचित, खाजगीकरण, सगळ्या संस्थांचं खाजगीकरण, संपत्तीच्या अधिकारापासून खाजगीकरण शब्दातच नाव आहे मनुस्मृती पार्ट 1. हे पार्ट 2 पार्ट 3 आहे. टप्प्याटप्प्यानं मनुस्मृतीची अंमलबजावणी आहे. आणि हे सगळं जे आहे ते आम्हाला हक्क अधिकारापासून वंचित करण्यासाठी आहे. आणि म्हणून ही शिक्षा नीती जी आहे ती आम्हा बहुजनांना गुलामीत टाकणारी, खड्ड्यात टाकणारी, आमचं सगळं भवितव्य वर्तमान उद्ध्वस्त करणारी आहे. आणि तीच खरी मनुस्मृती आहे. आमचा केवळ मनुस्मृतीला विरोध नाही, तिला तर आहेच, आमच्या बापानं ती जाळली सुद्धा. आता जी आधुनिक मनुस्मृती आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ते मनुस्मृती म्हणून आम्हाला जाळावं लागेल. आणि जसं मॅडम यांनी सांगितलं, आमच्या बाकीच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला आमचा संविधानाचा हक्क अधिकार देणारं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, आमचं धोरण आम्हाला निर्माण करावं लागेल. आणि ते आपोआप निर्माण नाही व्हायचं. आता जो मताचा अधिकार दिला आम्हाला, मनुस्मृती राजा बनण्याचा अधिकार देत नव्हतं. मनुस्मृती तुम्हाला राजा बनण्याचा अधिकार देत नव्हतं. संविधानानं राजा बनण्याचा अधिकार दिला, होण्याचा अधिकार दिला, निवडण्याचा मताधिकार दिला. ते ईव्हीएम मधून काढून घेतला. ते मनुस्मृतीचं दुसरं रूप आहे. या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला पुढे यावं लागेल, लढावं लागेल, तयारी करावी लागेल. आणि हे जे आपल्याला इथं कळलेलं आहे ते शांत बसून चालणार नाही. ते घराघरात जाऊन सांगावं लागेल. आम्ही सगळे पुढाकार घ्यायला तयार आहोत. आपण समाजाला तयार केलं पाहिजे. प्रोटॉन सोबत असेल राष्ट्रीय मूल्य अशी बहुजन कर्मचारी संघ, हे काही फक्त शिक्षकांची नोकरी जाणार आहे एवढ्या पुरतं नाहीये. समाजाचं शिक्षण संपणार आहे, तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य खतम होणार आहे, संपणार. आणि म्हणून हे सर्वात घातक शस्त्र अस्त्र आमच्या बाबतीमध्ये ते वापरत आहेत. ते आम्ही परास्त केलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. आणि त्यासाठी पुढची दिशा ठरवली पाहिजे. ती दिशा ठरवण्यासाठी आपल्याला मान्यवर विलास खरात सर आपल्या पुढे मार्गदर्शन निश्चितपणानं करतील. तेव्हा ही बाब आम्ही समाजामध्ये उघड केली पाहिजे, स्पष्टपणे बोललं पाहिजे. आता घाबरून लपून खाजगीत बोलून जमणार नाही. आम्ही प्रत्येकाने आमच्या तोंडाची पिपाणी केली पाहिजे आणि या टोकापासून त्या टोकापर्यंत वाजवत निघालं पाहिजे. ढपडं वाजून लोकांना गोळा केलं पाहिजे. या हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बदलू आणि उद्याचा बहुजनांचा भारत घडू अशा प्रकारची घोषणा देऊन आम्ही सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. तसं करण्यासाठी तुम्ही सगळेजण साथ सहयोग कराल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय मूल्य अशी जय भारत.